नमस्कार मंडळी. तर आज बघा लसूण वगैरे मी लागले होते भांगलायला. तर आपले कांदे आहेत ते पण आता काढायला वगैरे आलेत असे बघा. तर कांद्याला तुम्हाला दाखवते मी झेंडू या लागले तसे. तर राहू म्हणायला लागले होते की कांदे जे आहेत ते असेच काढायचे, त्याचा असं गुच्छ बनवायचा आणि बांधून ठेवायचे. दरवर्षी आम्ही कसं करतो, कांदे जे आहेत ते कटिंग करतो आणि असं पसरून शेणा खोलीमध्ये आमच्या तिथं ठेवतो. तर ह्या वेळेला तसं करायचं नाही म्हणते ती, त्याचं गुच्छ बनवायचं आणि बांधून शेणा ठेवायचं असं म्हणतात. तर आता बघूया. तर कांदे तर आपल्या आता आलेले आहेत काढायला आणि इकडचे जे ओपे आहेत बघा, ते ओपे आता आपलं स्वच्छ वगैरे असं करून झालं आहे. फक्त आता आहोंना सांगितलं आहे की इकडचा जो कडेचा जो हत्ती गावात वगैरे आहे तो जरा काढा, कारण आता इकडे आपण गवारी वगैरे अशी टोकणार आहोत. ओप्यामध्ये अशी सगळी पूर्णपणे गवारीत टोकणार आहोत आणि मध्ये आता भुंडे व्यवस्थित करून घ्यायचे थोडं. आणि मध्ये असं जे काकडी असते तर उन्हाळ्यात काकडी वगैरे येते, तर काकडी आपण म्हणजे असं टोकायचे इकडं. तर अशी वेल पूर्ण असे भुंड्यावरती अशी पसरतात बघा. त्यामुळं आता थोडा उद्याच्याला पाणी वगैरे गवारी टोकल्यानंतर उद्या गवारी वगैरे टोकायचे. आणि ते बघा ही तणकट वगैरे असं सगळं आता भरून टाकायचं आहे. थोड्या वेळाने मी टाकणारच आहे, दिवस आहे तोपर्यंत. तर आता थोडंसं आपलं लसूण अजून भांगलायचं राहिलं आहे. म्हटलं उद्या पाणी पाजणार आहे त्यामुळं लसूण आपला राहून जाईल. आणि सकाळचं उन्हाचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असतं, त्यामुळं आता शिरवळ पण पडली, त्यामुळे मी लागले होते बघा तण काढायला. तर आता तुम्हाला मी दाखवते लसणातलं तण आहे बघा, हे एवढं काढलं. तर जा आपलं लसूण आहे तो बघा एवढं आपण जे तण आहे ते काढले. आता हे तुम्हाला दाखवते, हे मोहरीचं झाड आहे म्हणून मी ठेवलं आहे असंच. ह्याला मोहरी वगैरे आमच्या शेतामध्ये भरपूर अशा मोहरी वगैरे अशी झाडं यायची. आम्हाला भरपूर अशा खायला घरगुती अशा मोहरी मिळायच्या, पण आम्ही काढून टाकल्यामुळे यंदा आम्हाला मोहरीच नव्हती. पण ही एक दोन बघा अशी झाडं आली ती, तर मी ठेवलेत ही अशीच. जेव्हा मी तण काढत होते त्यावेळेला ही झाडं अशीच ठेवली ती, म्हटलं होऊ देत मोठी जरा. तर आणि एका म्हणजे एवढा हा महिना गेला की आपला जो लसूण आहे तो काढायला येतोय. तर आता इकडं बघा दाखवते मी तुम्हाला. तर आता इथं मी लागले होते बघा, तुम्हाला खुरपं दिसत असेल, इथं बांगलायला लागले होते. इथून थोडंसंच राहिले. त्यानंतर इकडचा जो आहे तो अर्धा अजून टप्पा आहे बघा. हे असं तण आलं स्वच्छ केलं ना तर एक पाणी दिल्यानंतर आता एवढ्या महिन्यात आपला जो लसूण आहे तो काढायलाच येतो डायरेक्ट. त्यामुळे म्हटलं आता भांगलून वगैरे काढायचा. तर आपला हत्ती गावात आहे तो पण थोडासा काढायला लागणार आहे, पण आता ते बघूया काय म्हणते ती. त्यांना सांगणार तर आहे मी साईडनं जरा काढा, कारण गवारी लावताना मग अवघड होते. आणि इकडे आहे तुम्हाला मी दाखवते शिवरी बघा. तर ह्या जो शिवरी आहे त्या शिवरीचा जो महवा आहे ना, तो गवारी जी आपली उगवून येते त्यावेळेला त्याच्यावरती जो महवा आहे ना तो महवा पडतो त्याचा. मग ही पण शिवरी मी त्यांना काढायला सांगितले. थोडंसं शेणखत आहे ते मी टाकले बघा. बघा हे असं जास्त पण नाही टाकलेलं, अगदी थोडं थोडं असं टाकलं आहे मी. तरी बघा थोडं थोडं शेणखत टाकलं आहे असं. तर आता उद्याच्याला मीच स्वतः आता खोऱ्यानं थोडंसं नीट करून घेणार आहे तर ओपी, जे आपले बुंडे वगैरे असे जरा मोडल्यावानी झाले ते. आणि त्यानंतर सकाळी सकाळी लवकर गवारी टोकून घेणार आहे, म्हणजे ते दुपारनं वगैरे असे जरा शिरवळ पडली की पाणी वगैरे पाजतात. गवारी टोकायला जरा वेळ लागतो आहे. त्यात आपलं काकडीचं पण बिया जे काकडी जे बी आणलेत ते पण टोकायचं आहे बुंड्यावरती. तर बघा ते शेवऱ्यामुळे कसं होतं, बारीक बारीक काळा जो महवा असतो ना तो महवा सगळा असा बघा हा पडतो. आणि या शेवऱ्याच्या ज्या बिया आहेत त्या पण आपण काढणार आहोत. ज्या शेंगा साईडला काढायच्या, त्याच्या ज्या बिया आहेत ते काढून ठेवल्या की उपयोगाला येतात. आमचं जे दुसरं शेत आहे त्याच्या साईडनं असं बांधाच्या वगैरे अशा बिया टाकल्या की उगवून येतात पावसाळ्यात वगैरे. तर ह्या अशा आल्यात बघा. मग गवारीला असा बुरशी वगैरे असा रोग येतो ह्याच्यामुळे शिवरीमुळे. त्यामुळे बघा इकडं आपला लसूण वगैरे आता भांगलायचा थोडा राहिला आहे. तर आता मी भांगलून काढणार आहे, कारण थोडा थोडासा अंधार पडायला लागला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण आपलं नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.